नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे चटोरी नानन भाभी रेसिपीजमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत हॉटेल स्टाईल व्हेज हक्का नूडल्स. अगदी सोप्या पद्धतीने ही झटपट आणि चविष्ट चायनीज रेसिपी घरच्या घरी कमी साहित्यामध्ये तयार होते. मुलांना आणि मोठ्यांना सगळ्यांना आवडणारी ही रेसिपी आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. खूप कमी खर्चात बनते आणि खूप टेस्टी लागते. बाहेरून मागवायची पण गरज पडत नाही. त्यासाठी ना सगळ्यात अगोदर आपण बॉईल करूयात नूडल्स. त्यासाठी ना मी थोडं पाणी टाकलंय आणि त्यात ना थोडं मीठ टाकायचं, तेल टाकायचं आणि पाण्याला छान उकळी आल्यानंतर त्यात हक्का नूडल्स टाकायचं. व्हेज हक्का नूडल्स मिळतात ना, ते टाकायचे. 7-8 मिनटं छान असं बॉईल करून झाले ना, जसं शिजवायचं नाही, जसं शिरा करायचं नाही, ते चाळणीमध्ये काढा. त्यात गार पाणी टाका वरतून, जेणेकरून ते मोकळे मोकळे होतात. आणि थोडं तेल लावून द्यायचं. नूडल्स चेक करून घ्यायचे छान असं शिजले की नाही. फक्त 80% शिजवायचे आपल्याला. त्यानंतर त्याला तेल लावून ठेवून दिले मी नूडल्सला. त्यानंतर कढई ठेवायची गॅसवर. त्यात थोडं तेल टाका. तेल गरम झालं ना, अद्रक लसूणचं पेस्ट टाका. ते फ्राय झालं ना, कांदा टाका बारीक चिरून. त्यानंतर शिमला मिरची टाकली आहे मी, पत्ताकोबी टाकली आहे. ती पण छान असं सोते करा, जसं शिजवायचं नाही आहे सगळं. त्यानंतर नूडल्स टाका. नूडल्स पण मग मिक्स करा. नूडल्स मिक्स करून झाले ना, हक्का नूडल्सचा जो मसाला मिळतो ना, तो टाकायचा. म्हणजे चाऊमिन हक्का नूडल्स मसाला, तो टाकायचा. तर मिक्स करूया. यात ना सगळं मीठ वगैरे सगळं असतं म्हणून वरतून काही टाकायची गरज पडत नाही. त्याच्यानंतर वरतून कांद्याची पात टाकली मी, ते ऑप्शनल आहे पूर्णपणे. वरतून कोथिंबीर टाकली आहे. रेसिपी फक्त 5 मिनिटात तयार झालेली आहे आणि एवढी जबरदस्त टेस्टी झाली होती. तुम्ही पण नक्की ट्राय करा व चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका.